जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललोय कॉलेजला, जरा काम होतं. तर ब्लॉग स्टार्ट करतोय गणेश मंदिरापासून. तर माझ्यासोबत आहे निर्भय. आपलं आम्हाला जरा कॉलेजला काम होतं, तर त्याच्यासाठी आम्ही कॉलेजला चाललोय. निर्भय काय भावांनो, म्हणणार? काम माझं आहे आणि जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे भाईचारा ऑन टॉप. करावं लागतं. भेटूया मित्रांनो कॉलेजला. तर मित्रांनो, आम्ही कॉलेजला पोचलेलो आहे. हे आमचं कॉलेज आहे बघा, इथं महाराजांचं स्मारक. तर निर्भयचं काम खाली, तर आम्ही तिथं चाललोय. काहीतरी ऑफिसमध्ये काम होतं. तर टीसीचं काम आहे मित्रांनो माझं, म्हणजे माझ्या भावाचं ते पप्पाचं स्पेलिंग आहे थोडं चेंज करायचं, तर त्यांनी मला बोलवलं होतं. तर आपली अपॉइंटमेंट आहे, कारण आपण मोठे ब्लॉगर्स तुम्हाला माहिती आहे. किरण दादासोबत मला अपॉइंटमेंटचे काम नाव सांगितलं की डायरेक्ट होतंय. तुम्ही पण नाव सांगून बघा. 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. लगेच तुमचं काम. खरं होणार 100%. आणि मित्रांनो, एक आमचं कॉलेज आहे. तर इथं झाडं वगैरे लावलेले आहेत सगळे. इथं आपलं नर्सरी सगळंच आहे मित्रांनो. एकदा विजिट करा आपल्या कॉलेजला. तर मित्रांनो, इथं 15 ऑगस्टची तयारी चालू आहे कॉलेजमध्ये. आणि इथं निर्भय झालं का तुझं काम? भावांनो यार, मी एवढंच म्हणजे मी पहिल्यापासूनच चुकते, पण आज तर कळलं मला. एलसीच्या कामासाठी आलोय आणि मला एलसी त्यांनी म्हणजे सोबत आणायचं, तर मी घरी ठेवून आलो एलसी आणि असाच याला घेऊन आलोय. काय राव. भाईचारा. आता परत याला घरी जावं लागेल आणि तेवढा तो जुना एलसी आणावं लागेल नवीन एलसी देण्यासाठी. हा, आता मला घरी जायचे, तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत चला. आपलं माझ्यासोबत नका चलू, मी जातो, तुम्ही फक्त बघा. आता घरी जायचं होतं तुम्हाला, पण किरण्याला फोर्स करते की आपण आमचा वर्ग दाखवू तुम्हाला. किरण्या वर्ग दाखवा सगळ्यांना. दाखव ना. जर कोणी नसलं तर नक्की दाखव ना. चला. तर मित्रांनो, क्लासमध्ये कोणच नाही, तर आम्ही आतून मला आमचा क्लास दाखवणार. निर्भय चल. अरे भाई, पहिलं वर्गात पोर होती, ती बाहेर जातपर्यंत आम्ही ब्लॉग बंद केला होता. थोडी यार जे सोशल एन्झायटी असते ना, होती थोडी होती सोशल एन्झायटी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आमचं कोणतरी नाव लिहिलेलं आहे, #CDKN. टॉपचं आणि आपलं बेंच दाखवू त्यांना. सगळे 3 जणांचा बेंच होता काहीच, पण आम्ही 4 जण असे बसायचो ना. आम्हाला मॅडम द्यायची. आणि निर्भयची जागा ती असायची काहीच मागं, डायरेक्ट नाही का तिथं उभं करायचे, नाही तर तिथं बसवायचे त्याला. इथं आम्ही हे 3चा बेंच होता, पण आम्ही नाही का इथं 4 जण बसायचो. मॅडम आली की पहिले त्याला उठवायचे, तिकडं बसवायचे, मग तेव्हा आमचं लेक्चर सुरू व्हायचा. नाहीतर लेक्चर सुरू व्हायचं नाही. काही लेक्चरला सुट्टीच नाही, चालूच नसते होत. आणि एवढं ॲडजस्ट करून बसत होतो की डायरेक्ट सांगता तर येणार नाही. मित्रांनो, आता आपल्याला घरी जायचं, तर मग एक काम करू, घरी जाऊ आणि मला ते शोधायला लागणार नाही का, तर कारण माझ्याकडून हरवलं होतं, ते शोधतो आणि मग आम्ही परत कॉलेजला येऊ. चला घरी जाऊ. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. निर्भयला पण काम आहे, तो बाहेर चाललेला आहे. आणि मित्रांनो, मी चालले माझ्या कॉलेज घेऊन दवाखान्यात, तर मग आपल्याला शाळेत कॉलेजला यायला वेळ होईल आणि किरणला पण त्याच्या घरी जायचंय. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल को शेट ठोक दीजिए महाकाल का शेट ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. आणि लॉंग ब्लॉग परत आपला 15 ऑगस्टला येणार आहे. हा पण पूर्ण बघा आणि तो पण पूर्ण बघा. नक्की प्रेम द्या गाईज, आणि आपल्या चॅनलला प्रेम देत राहा. सबस्क्राईब करा.